नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज बाजरीच्या भाकरी बनवणार आहे। तर चला करूया बाजरीच्या भाकरी। तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे 2 प्लेट, याला सजगुऱ्याचं पण म्हणतात। हे चाळून घेतलं आहे पीठ स्वच्छ आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे भाकर आपली छान लागेल खाताना। आणि थोडी हळद टाकून घ्यायचं, हळद टाकायची थोडी, भाकरी आपल्या खूप छान दिसतील पिवळसर। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून ना पीठ मळून घ्यायचं आहे। हे आपण जसं भाकरीला बनवताना तसं बनवायचं आहे हे पण। पीठ छान मळून झालं आहे इथे आणि ह्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर आपल्या भाकरी बनत नाहीत। तर लगेचच भाकरी बनवून घ्यायचं आहे याच्या। जास्त वेळ तिमलं नाही, भाकर आपली छान होते चवीला। तर इथं मी एका पोळीपाटवरच बनवणार आहे भाकर। मी जाड करणार नाही भाकर, पातळच करणार आहे। जाड भाकर फुगते, पातळ भाकर फुगत नाही। ही कर्नाटक साईडला करतात पातळ भाकरी, सोलापूर साईडला। तर हे छान असं गोळा करून पीठ टाकून थापटून घ्यायचं आहे। जसं आपण ज्वारीची भाकर बनवतो ना तसंच बनवायची आहे हे पण। नंतर दोन्ही हाताने थापटून घ्यायचं आहे। तर वरती छान थापटल्यानंतर आपल्याला तीळ लावून घ्यायचं आहे भाकरीला, थोडंसं थापटून घ्यायचं वरून। इथं गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी। छान गरम झाल्यावर आपल्याला भाकर टाकून घ्यायची आहे आणि मी लोखंडी तवाच ठेवला आहे, यात भाकर छान येते। आणि तीळ लावल्याने ना आपल्या शरीराला ऊर्जा भेटते आणि कॅल्शियम भेटते, म्हणून भाकरीला तीळ लावायचं। छान भाकर पण लागते आणि शरीराला पण छान आहे तीळ। हे पाणी लावून पलटून घ्यायचं आहे बाजरीची भाकर। जाड भाकर केलास तर फुगते भाकर, पातळ भाकर केला आहे मी तर। कर्नाटक साईडला खूप करतात अशा भाकरी पातळ। त्याला आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे छान असं खरपूस। थोडं कापडाने पण दाबलं तर छान भाजेल हे, कापडाच्या साह्याने। तर इथं बघा किती छान भाजली आहे सजगुऱ्याची भाकर, आणि बाजरीची भाकर पण म्हणतात। तर सर्व भाकरी आपल्याला करून घ्यायचं आहे इथं। हे भाकर ना वांग्याच्या भाजीसोबत खूप छान लागते। अशी नक्की बनवा तुम्ही पण बाजरीची भाकर, खूप छान लागेल। मी सर्व भाकरी इथं बनवून घेतला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।